नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। इथे मी हा कोलिम घेतलेला आहे, हा खाडीचा कोलिम आहे। तर आज आपण कोलंबाचे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी हा कोलिम प्रथम साफ करायला लागतो। तर ह्यामध्ये छोटीशी मासली किंवा एखादं थोडंसं प्लास्टिक वगैरे असं असते, तर ते व्यवस्थित स्वच्छ असं पसरवून ते बोटाने व्यवस्थित बघायचं आहे आणि अशा प्रकारे मासली किंवा काही कचरा असेल तर ते अलग काढून घ्यायचं आहे। कोलिमचं लोणचं भरताना देखील अशाच प्रकारे साफ करून त्यानंतर मीठ लावायचं आणि नंतर सुकवून घ्यायचं। आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकन प्रेस करा, म्हणजे काय होईल की तुम्हाला आमच्या नवीन रेसिपीज लगेच पाहता येईल आणि तुम्ही मिस करणार नाही। तर असा व्यवस्थित पसरवून त्यानंतर तो साफ करून घ्यायचा आहे। तर आपला कोलिम सगळा साफ करून झालेला आहे। तर आता मी हा कोलिम आपण स्वच्छ धुणार देखील आहोत। तर हे पहा, हे सगळं मासली, छोटी मासली आणि सगळं कचरा काढलेलं आहे। तर हे मी दोन रेसिपी करणार आहे। त्यासाठी पहिले प्रथम वड्याची रेसिपी करणार आहे। तर कोलिम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी अशा प्रकारे ही चाळणी घ्यायची धुण्यासाठी आणि स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे। 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा निथळून घ्यायचा आहे। कोलिम धुतल्यामुळे त्याच्यामध्ये एखादा कचरा आपल्याकडून राहिला असेल तर तो देखील आपल्याला काढता येतो, तो स्पष्ट दिसतो। आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पोटदुखीचा त्रास होत नाही। तर हा मी 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता संपूर्णपणे मी निथळून घेतलेला आहे। तर आता आपण साहित्य पाहूया। या चण्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे बेसन घेतलेलं आहे, कोलिम घेतलेला आहे, 2 कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 अंड आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। अंड ऑप्शनल आहे। 1 टीस्पून भरून बॉटल मसाला घेतलेला आहे, बारीक चिरून कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। इथे तांदळाचा पीठ घेतलेला आहे, गरम मसाला पाव चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा टीस्पून जिरेची पावडर घेतलेली आहे आणि पाव टीस्पून हळद घेतलेला आहे। तर हे सर्व साहित्य मिक्स करण्यासाठी मग मोठा बाउल घेतलेला आहे। इथे प्रथम कांदा घेऊया, त्यानंतर हे वाटण, हिरवं वाटण, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, त्याने खूप छान चव येतो। जिरे पावडर, हळद पावडर, गरम मसाला घेतलेला आहे तो घालूया, बॉटल मसाला, ओवा घेतलेला आहे तो आपण हातावर घेऊन जरा व्यवस्थित असं चोळून घालायचं आहे आणि हा कोलिम घालायचा आहे आता। आणि आता लिंबू पिळून घालायचा आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्याच्यातल्या बिया काढलेल्या आहेत। एक अंड घेतलेला आहे, अंड नाही घेतले तरी देखील वडे छान होतात। इथे मी अंड घेतलेला आहे, अंड्याने छान टेस्ट येतो। आता ह्या बेसन घेतलेला आहे, तर 2 टेबलस्पून भरून घेतलेले आहेत। त्यानंतर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, तर हा सुद्धा मी 2 टेबलस्पून भरून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला गरज लागल्यास पुन्हा आपण घेऊ शकतो। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मीठ 1 टीस्पून भरून घेतलेला आहे, सुद्धा व्यवस्थित मिक्स करूया। गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि आपण हे वडे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। तर इथे वडे तेल छान तापलेलं आहे, तर गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर थोडं हे बॅटर, कोलिमचं बॅटर घालून हे असे वडे पसरवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी हे वडे शॅलो फ्राय करायला ठेवलेले आहेत। आणि आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि मंद आचेवरती हे आपण वडे फ्राय करून घेणार आहोत। तर त्यामुळे ते कुरकुरीत होतात मस्त।
वडे घातल्यानंतर 1 मिनिटभराने असं तवा थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ते खाली चिकटत नाही. आणि आता वडे छान मस्त 2-3 मिनिटांनी हे पहा छान कलर आलेला आहे, रंग आलेला आहे आणि आता ते फिरवून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा 3-4 मिनिटांनी असे फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात. तर आपले हे वडे मस्त रेडी झालेले आहेत. आता ह्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत. गरमागरम भात आणि कालवण किंवा चपाती भाकरी बरोबर सुद्धा हे वडे खूप छान लागतात आणि गरमागरम नुसते वडे खायला देखील हे खूप मस्त लागतात. तर अशा प्रकारे दुसरे सुद्धा मी वडे तयार करून घेणार आहे. तर हवे तेवढे वडे काढायचे आणि त्यानंतर बॅटर राहिल्यास असं डब्यामध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवू शकतात. खूप छान राहतात. 2 दिवसानंतर पुन्हा आपण करू शकतात. तर अशा प्रकारे मी हे वडे बनवलेले आहेत आणि दुसरं बॅटर असंच ठेवून दिलेलं आहे. संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे आपले मस्त कुरकुरीत असे खमंग वडे तयार झालेले आहेत. आमची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.